नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मस्त रिमझिम पाऊस पडतोय, अंगात रेनकोट घालून थोडंसं भिजलेलो आहे आणि समोर हिरड्याच्या फळानं लगडलेलं झाड दिसतंय. बरेच दिवस त्याच्यावर विचार करत होतो की आज हिरड्याचा व्हिडिओ करूया, पण आज तो योग आलेला आहे. आपल्या समोर आहे हे हिरड्याचं प्लांट आहे. हिरडा याला संस्कृतमध्ये हरितकी म्हणतात आणि बोटॅनिकली टर्मिनालिया चेब्युला असं नाव आहे. 3 मायरोविरॉन जे आहेत त्याच्यामध्ये आवळा, हिरडा आणि बेहडा या 3 वनस्पती आहेत. तिन्हींचं मिश्रण जे आहे ते त्रिफळा चूर्ण नावानं अत्यंत प्रसिद्ध आहे. पण एकटा हिरडा हे आयुर्वेदामधलं सगळ्यात सर्वश्रेष्ठ द्रव्य आहे. त्याला रसायन द्रव्य असं म्हटलं जातं. संस्कृतमध्ये एक वाक्य आहे, अस्य माता गृहे नास्ती तस्य माता हरितकी. अर्थ काय याचा बघा. अस्य माता गृहे नास्ती तस्य माता हरितकी. अस्य माता गृहे नास्ती, ज्याची आई घरात नाही, म्हणजे ज्याची आई त्याच्या जवळ नाही, तस्य माता हरितकी, म्हणजे त्याची आई हिरडा. हिरड्याला हरितकी म्हणतात. म्हणजे आई जशी काळजी घेते, आई कोणत्याही रूपात असली तरी कोपत नाही, त्रास देत नाही, तशाच पद्धतीनं हिरडा आपण कोणत्याही मार्गाने सेवन केला तो आपल्या शरीराला कधीही बाधा करत नाही, म्हणून त्याला आईची उपमा दिलेली आहे. इतकं आपले जे पूर्वज आहेत, ऋषीमुनी आहेत, त्या लोकांनी किती संशोधन केलं असेल की एखाद्या झाडाला आई म्हणण्याचं धाडस दाखवावं. तर याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे हिरडे येतात. अगदी छोटा हिरडा असतो त्यावेळी त्याला हिमज किंवा बाळ हिरडा म्हटलं जातं. मग त्याच्या टॅनिनची क्वांटिटी जशी वाढत जाईल ना, त्यानुसार त्याची प्रतवारी केली जाते. सुरवारी हिरडा, काही चांभारी हिरडा म्हणतात, बऱ्याच त्याच्यामध्ये प्रकार आहेत. तर हिरडा जो आहे हा शरीरामध्ये आपल्या सप्तधातूंना पोषण देतो. सप्तधातूंना पोषण केवळ देत नाही तर त्रिदोषाचा बॅलन्स करतो आणि आपलं शरीर पूर्णपणे स्वस्थ ठेवण्याकरता मदत करतो. ग्रंथामध्ये उल्लेख आहे की रोज एक हिरडा तुपामध्ये तळून खायचा, आपल्याला कोणताही रोग होणार नाही. कोणताही विकार असू देत लक्षात घ्या, हिरडा हा तुमचा कायमचा मित्रच असेल. हिरड्याचे बरेचसे कल्प आहेत, स्वतंत्र हिरडा वापरून केलेले आहेत किंवा हिरडा अनेक औषधामधला एक महत्वाचा घटक म्हणून वापरला जातो. तर हिरड्याची झाडं सुद्धा आता आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी आहेत, तशी जपणं गरजेचं आहे. याची लागवड देखील होणं गरजेचं आहे. हिरड्याची फळं आपण बघू शकता. सगळ्यात महत्वाचं ही पंचरसात्मक फळं असतात. आता पंचरसात्मक म्हणजे काय? षडरस, एकूण 6 रस आहेत. आपण जे काय खातो, आंबट, कडू, गोड, तिखट, खारट, अशा प्रकारचे जे रस आहेत त्याच्यामध्ये 5 रस असणारी ही वस्तू आहे. पंचरसात्मक असा हा हिरडा आहे. त्यामुळे शरीराला अत्यंत गुणकारी. तुमच्याकडे कोणत्याही मार्गाने हिरडा येत असेल जरूर तो हिरडा सेवन करा, तुम्हाला त्रास होणार नाही. रसायन द्रव्य रिज्युएनेटर म्हणून याचा आयुर्वेदामध्ये सर्वश्रेष्ठ असा उल्लेख आहे. कित्येक वैद्य लोक या हिरड्याच्या वेगवेगळ्या त्याच्या वयानुसार वेगवेगळ्या रोगामध्ये वापरतात. आपणही त्याची माहिती घेऊ शकता. धन्यवाद. इथं लगडली फळं वगैरे मस्त लागले, भरपूर आहेत फळं. ते कसं लाल चुटूक मस्त फळ दिसते. घसत